राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरण आणि या प्रकरणी अपडेट समोर येते। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुतळा कोसळल्याचं स्पष्ट झालेलं आहे। पुतळा कामाकरता वापरलेलं स्टील दर्जाहीन होता। सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। पोलीस तपासातून ही माहिती समोर आल्याचं तोडकर यांचं म्हणणं आहे। आरोपीची या गुन्ह्यामध्ये प्रायमा फेसी इन्व्हॉल्वमेंट कशी आहे ही कोर्टाला दाखवून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे या आरोपीने म्हणजे जो जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांनी संगनमताने कसा गुन्हा केलेला आहे हे कोर्टाचे निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे दोघांनी मिळून ते काम केलेलं आहे। ह्याने जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे, मग त्याची इन्व्हॉल्वमेंट त्याने जे काही पुतळा उभारताना चबुतऱ्याचं कामकाजाचं हे नियोजन केलेलं होतं, त्याच्यामध्ये जे स्टील वापरलेलं आहे त्या दोघांनी मिळून ते स्टील सुद्धा चांगल्या योग्य प्रतीचं वापरलेलं नाही, निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे ते बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं होतं आणि त्यामुळेच हा गुन्हा घडला आणि तो पुतळा पडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।